बेटा बाथरूममध्ये खूप कपडे पडले आहेत. आज धुवून टाकले तर उद्यापर्यंत वाळून जातील. रमाबाईंनी आपल्या मुली प्राचीला मनधरणीच्या सुरात सांगितले. आई, मी खूप थकले आहे. आज माझ्याकडून कपड्यांची वॉशिंग मशीन लावली जाणार नाही. उद्या बघते. असे म्हणत प्राची आपल्या खोलीकडे निघून गेली. खोलीत झोपलेली सुमन आई मुलींचे बोलणे ऐकत होती. 4 दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. सुमन सध्या जपामध्ये होती. त्यामुळे घरकाम आणि बाळाची देखभाल सर्व काही रमाबाईंना एकट्याने करणे कठीण जात होते. म्हणूनच त्यांनी आपली विवाहित मुलगी प्राचीला बोलावले होते. सुमन आणि बाळाची मालिश आणि स्नान करवण्यासाठी एक आया येऊन जात असे. पण बाळंतीण सुमनच्या खाण्यापिण्याची आणि घरातील इतर कामांची जबाबदारी सांभाळणे प्राचीला जड जात होते. कारण तिला मुळात माहेरी येऊन आराम करण्याची सवय होती. त्यामुळे यावेळी माहेरी तिचा फारसा मन रमत नव्हतं. रमाबाईंनाही थोड्या आजारी असल्याने त्यांना फारसा मदतीचा हात देता येत नव्हता. सुमनची आई विमलाबाई आणि तिची धाकटी बहीण नम्रता सुमन आणि तिच्या बाळाला भेटायला आलेल्या होत्या. नम्रता खूपच हसतमुख आणि चंचल स्वभावाची होती. ती आल्याबरोबर घरात सगळ्या कामांना उत्साहाने हातभार लावू लागली. संध्याकाळी जेव्हा विमलाबाई आणि नम्रता परत जाण्यास निघाल्या तेव्हा रमाबाईंनी नम्रताला म्हटले, नम्रता बेटा, तू खूपच चपळ आहेस. बाळही तुझ्याबरोबर किती खेळतोय. सासूबाईंचे बोलणे ऐकून सुमन विचारात पडली आणि आपल्या आईला म्हणाली, आई, जर तुला योग्य वाटत असेल तर काही दिवसांसाठी नम्रताला इथे ठेव. दीदी आणि आईंचीही थोडी मदत होईल. सुमनच्या आईने नम्रताकडे पाहिले तर तीही आनंदाने म्हणाली, आई प्लीज, मला बाळाबरोबर खेळायचे आहे. शिवाय माझी परीक्षा संपली आहे आणि कॉलेज सुरू होण्यास वेळ आहे. नम्रताचा उत्साह पाहून विमलाबाईंनी होकार दिला. नम्रता नेहमीप्रमाणे धावपळ करत सगळी कामं पटापट उरकायची. मग बाळ आणि सुमनसोबत वेळ घालवायची. पहिले 2 दिवस सगळं सुरळीत चाललं. पण हळूहळू प्राचीला नम्रताचा थोडा वेळ बसणेही खटकू लागले. जसेच नम्रता बाळाला उचलून खेळवायला घेत असे, प्राची पटकन तिला एखादं काम सांगायची. नम्रता, कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकून ये, वगैरे वगैरे. एके दिवशी तर हद्दच झाली. कामवाली बाई आली नव्हती. म्हणून नम्रता समोर भांड्यांचा ढीग ठेवून रमाबाई आणि प्राची आरामात बसल्या होत्या. नम्रताला काम करण्याची काही अडचण नव्हती. पण जेव्हा तिने प्राची आणि रमाबाईंना हसत गप्पा मारताना पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले. प्राची म्हणत होती, आई, वहिनीची बहीण आधीच बोलावली असती तर कामवाली लावायची गरजच पडली नसती. मला तर ही भांडी घासणे आणि स्वच्छता करणे अजिबात जमत नाही. पण त्यांना या सगळ्याची सवय आहे. हे ऐकून नम्रताला खूप वाईट वाटले. ती सुमनच्या घरी आपले घर समजून सगळी कामं करत होती. पण प्राचीने तिला नोकराणी समजले होते. सुमन आराम करत होती, पण तिला आपल्या धाकट्या बहिणीशी असे वागणे आवडले नाही. नम्रताला येऊन जवळजवळ 15 दिवस झाले होते. सुमन आता आपले काम स्वतःच करू लागली होती. तिने रमाबाईंना सांगितले, आई, आता माझी तब्येत बरी झाली आहे आणि नम्रताचे कॉलेजही सुरू होणार आहे. त्यामुळे तिला परत पाठवा. हे ऐकताच प्राची पटकन म्हणाली, पण वहिनी, तुमचा जापा अजून पूर्ण झालेला नाही आणि माझ्या नवऱ्याचाही फोन येतोय की माझ्याशिवाय तिकडे खूप अडचणी येते. मलाही जास्त दिवस राहता येणार नाही. प्राचीचे बोलणे ऐकून सुमन म्हणाली, कोणतीच अडचण नाही दीदी, तुम्ही जा. आई, नाहीतर काही दिवसांसाठी एक स्वयंपाक करणारी ठेवू. सासूंकडे पाहत सुमन म्हणाली. रमाबाई काहीच बोलल्या नाहीत. फक्त मान हलवून संमती दिली. एका दिवशी रमाबाई आनंदाने म्हणाल्या, सुमन, एक खुशखबर आहे. मी नानी बनणार आहे. सुमनही ही बातमी ऐकून खूप आनंदित झाली. पाहता पाहता वेळ निघून गेला आणि प्राचीच्या डिलिव्हरीची तारीखही जवळ आली. प्राचीचे तिचे सासू आणि नणंदेशी फारसे गटत नव्हते. त्यामुळे अशा वेळी ती एकटी पडली होती. एके दिवशी तिने फोनवर आपल्या आईला सांगितले, आई, इथे मला सांभाळायला कोणीच नाहीये आणि तुमच्या जावयांनी सांगितलं आहे की डिलिव्हरी इथेच करावी. तुम्हाला हवं तर पूर्ण वेळ कामवाली ठेवू. पण आई, जर घरचं कोणी असेल तर चांगलं होईल. प्राचीचे बोलणे ऐकून रमाबाई म्हणाल्या, बेटा, यायला तर मी येईल. पण तुला माहीत आहेच की माझ्याकडून फारसं काही होत नाही. आई, तुम्ही वहिनीच्या बहिणी नम्रताला सांगून बघा ना, काही दिवसांसाठी माझ्या घरी राहायला येऊ दे. प्राची म्हणाली. रमाबाई म्हणाल्या, ठीक आहे बेटा, मी सुमनशी बोलते. रमाबाईंनी सुमनकडे विषय काढला, पण सुमनला काहीच कळेना की काय उत्तर द्यावे. इतक्यात प्राचीचा पुन्हा फोन आला. आई, तुम्ही वहिनीला सांगितलं का? तसंही मी त्यांच्याकडून फुकट काम करून घेणार नाही. जितके कामवालीला द्यायचे त्यापेक्षा थोडे अधिकच नम्रताला देईन. हे ऐकून सुमनला खूप राग आला. वास्तविक यावेळी फोन रमाबाईंनी नाही तर सुमनने उचलला होता. सुमन म्हणाली, दीदी, मला वाटलं होतं की तुम्हाला एखाद्या आपल्या माणसाची गरज आहे, पण तुम्ही माझ्या बहिणीला नोकराणी समजलात. माफ करा ताई, पण नम्रता तिथे येऊ शकत नाही. पण हो, तुम्ही इथे यायला हरकत नाही. कारण मी तुमची वहिनी आहे. त्यामुळे तुमच्याबद्दल जबाबदारी माझी बनते, माझ्या बहिणीची नाही. माझ्या बाळणपणामध्ये ती माझी बहीण म्हणून आली होती, पण तुम्हा लोकांनी तिला आयाबाई समजलं. मग तुमच्याकडे तिच्यासोबत कसं वागलं जाईल देव जाणे. असं म्हणत सुमनने फोन ठेवला. रमाबाई आणि प्राची दोघी आता काही बोलू शकत नव्हत्या. त्यांच्या दोघींनीही आपल्या वागणुकीवर खूप लाज वाटत होती. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल. कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.